रामकृष्ण हरी मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। मी अजित कुमार। आषाढी वारी सुरू झालेली आहेत। आळंदीहून वेगवेगळ्या दिंड्या पंढरपूरला निघालेल्या आहेत। अशीच एक दिंडी आज आपल्या सातारा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थानची आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा हा सुरू झालेला आहे। आणि आज विसाव्यासाठी उकरंडे येथील विठ्ठलमाळा आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज आहेत। महाराजांना आपण हे विचारणार आहोत की हा जो श्री सेवागिरी देवस्थानचा आषाढी वारी पायदिंडी सोहळा आहे तो केव्हा सुरू झालेला आहे आणि कशा पद्धतीचे त्यांचे कार्यक्रम असतात या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त सचिव अविनाश सुभेदार साहेब यांच्या विठ्ठलमाळ्यात आपण आलेलो आहोत। अर्थात सुभेदार ते विठ्ठलमाळा असा हा त्यांचा प्रवास झालेला आहे। आपण थेट आलो ते विठ्ठलमाळ्यात आलेलो आहोत। श्री सेवागिरी देवस्थानची आषाढी वारी पालखी दिंडी सोहळा या ठिकाणी विश्रांतीसाठी विसावलेला आहे। आपण थेट पालखी सोहळ्यात आलेलो आहोत। आपल्याला सेवागिरी महाराजांचं दर्शन होत आहे। हा पालखी सोहळा हा पुशेगाववरून निघालेला आहे आणि विठ्ठलमाळ्यामध्ये विसावलेला आहे। आपल्याला दर्शन झालेलं आहे सेवागिरी महाराजांचं। थेट आपण आता मळ्यातच आलेलो आहोत। पाऊले चालती पंढरीची वाट आपल्याला बोर्ड लावलेला विठ्ठलमाळ्यामध्ये पाहावयास मिळत आहे। खरं तर या संदर्भात आपण अविनाश सुभेदार साहेबांशी आणि सुंदरगिरी महाराज महाराज खरं तर मी सर्वच प्रेक्षकांना सांगितलेलं आहे तर आपला सेवागिरी देवस्थानचा जो पायदिंडी सोहळा आहे आषाढी वारीतील तो केव्हा सुरू झालेला आहे। तत्पूर्वी थोडीशी सेवागिरी महाराजांच्या कार्याची ओळख प्रेक्षकांना सांगा आणि नंतर मग पायदिंडी सोहळ्याची माहिती सांगा। ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांची पुशेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी 10/1/1948 वार शनिवार होता। त्या दिवशी महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली आहे। 1948 ते 10/1905 महाराजांचं आगमन झालं पुशेवाडीला आणि 1948 पर्यंत महाराजांचा जो 44 वर्ष त्या ठिकाणी वास्तव्याला राहून गीतेचा उपदेश करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। निष्काम कर्मयोग, भक्तियोग, अज्ञानयोग याप्रमाणे त्यांनी गीता प्रचार प्रसारणाचं काम केलं। त्यानंतर महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर त्या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे आहे पांडुरंग विठ्ठल भगवान पंढरीनगरीचे तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनची ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणजे 750 वर्षानंतरची परंपरा असते। संजीवन समाधीनंतर जी काय परंपरेवारकी संप्रदायाची आहे, कारण संसार करून परमार्थ करा ही माऊलींची शिकवण होती आपल्याला वारकरी संप्रदायाची। त्याच्यामध्येच महाराज स्वतः सेवागिरी महाराज समाधी घेण्यापूर्वी स्वतः संक्रांतीची पायवारी करत होते। कारण संक्रांत हा सण महिलांचा आहे आणि महिला आपापल्या घरी असायची त्यावेळेला आणि व्यवसाय वगैरे जे काय असेल महिलांचा जे कार्यक्रम तो आसपासच्या घरोघरी असायचा। त्यावेळेला तीर्थक्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या गाव लांब जाऊन कोणी ती संक्रांतीला जात नव्हते। त्यामुळं मंदिर मोकळं असायचं, त्यामुळं स्वतः सेवागिरी महाराज पायी पंढरपूरला संक्रांती वारी करत होते। मग तोच आम्ही एक धागा पकडून की आज एवढ्या सगळ्या संतांचे साधू संतांचे पंढरपूरला दिंडी सोहळा जात आहेत, मग आपल्याही सेवागिरी स्वतः जिवंत असताना ती वारी करत होती संक्रांतीची। आज ही आमची संक्रांतीला वारी आहेच। जरी आम्ही आता आषाढी वारीला जरी पायी दिंडी सोहळा जात असलो तरी सुद्धा आज आम्ही महाराजांच्या ट्रस्ट विश्वस्त आम्ही आणि स्वतः आम्ही जाऊन चंद्रभागेमध्ये पाट्याचं स्नान घालतो आणि पांडुरंगाच्या दर्शनाला आज आम्ही संक्रांतीला पादक घेऊन जात असतो। तेच धागा पकडून आम्ही पंढरीच्या वारीला आज या सर्वांच्या दिंडीबरोबर सेवागिरी महाराजांची पायी दिंडी सोहळा म्हणून 1996 साली हा चालू केलेला आहे आणि आज त्याला 31 वर्ष पूर्ण होत आहेत। या दिंडीमध्ये आसपासच्या आमच्या गावातले एव्हरेस्ट आमचे सातारा, पुणे, फंटल, कोल्हापूर, वाईखोर आपल्या ते एकसरचे वगैरे असे मिळून जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक या दिंडीमध्ये सहभागी असतात। हा दिंडीला 31 वर्ष पूर्ण होत आहेत। मग या दिंडी सोहळ्यामध्ये पहिला मुक्कामचा महिमानगडला असतो। त्यानंतर सकाळपर्यंत आपले हे मान तालुक्यात आपला महिमानगडचा घाट उतरून आम्ही उतरलो की अगदी या ठिकाणी गेली 17 वर्षापासून या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे सचिवपद ज्यांनी उपभोगलेलं आहे मंत्रालयामधलं असे असणारे आमचे आदरणीय सुभेदार साहेब या ठिकाणी त्यांनी गेले 17 वर्षापासून आमच्या या दिंडीला या ठिकाणी पाणी पिण्याचं पुन्हा घासभर अन्न देण्याचं काम सकाळपर्यंत बालभाऊ पुन्हा आपण म्हणतो तो या ठिकाणी देण्याचं करतात आणि फार छानपैकी आज विठ्ठलमाळा म्हणून
त्या मळ्याला सुभेदार मळाची ओळख आहेच, पण त्याने एक विठ्ठल मळा म्हणून या ठिकाणी नाव रोपण आणलेलं आहे. असं या ठिकाणी आज आमचा बालभोगचा कार्यक्रम आता झालेला आहे. महाराज एक सांगा, आपला जो काल सुरू झालेला आहे सोहळा, तिथं काय कार्यक्रम असतो आणि शेवटचा कार्यक्रम पंढरपूरमध्ये कसा असतो? सकाळपरी 8:30च्या दरम्यान आम्ही सर्व आमचे ग्रामस्थ, सर्व शाळा आमच्या पुशेगावातल्या भक्त लोकांच्या सानिध्यामध्ये ज्या पादुका आम्ही महाराजांच्या पालखीतून नेत असतो पंढरपूर क्षेत्राला दर्शनाकरता, त्या पादुकाला अभिषेक होतो. पंचामृत स्नान, घोरे, गरम पाणी, सुगंधी द्रव्य वगैरे लावून स्नान होतो. तो 1 तास, त्यानंतर आरती वगैरे होते. मग काल या ठिकाणी आमची या सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आदरणीय डॉक्टर प्रियाताई शिंदे मॅडम होत्या. पुन्हा त्या ठिकाणी त्यांचे मालक होते, आमदार साहेब होते. त्यानंतर पुन्हा आमचे सगळे विश्वस्त आणि महाराष्ट्राचे कामगार आयुक्त म्हणून ज्यांनी काम केलं ते आदरणीय डॉक्टर सुरेश दत्तात्रय जाधव साहेब हे त्या ठिकाणी होते. असे सर्वांच्या उपस्थितीमध्ये सकाळपरी 8:30ची पूजा करून 9:30ला मंदिरातून आपण सगळं सहवाद्य शाळेच्या मुलासह ग्रामस्थ 25 समोर आपण पुशेगावातून दिंडी प्रस्थान झाली. त्यानंतर पुन्हा अनेक ठिकाणी थांबत आपण कालचा मुक्काम विसावा मेहमानगड या ठिकाणी केला होता. आज आपण या ठिकाणी सुभेदार महाराजसाहेबांच्या ठिकाणी बालभाव करून आता पुढं आपण पिंगळे पाटीवरून आज दुसरा मुक्काम आपले लोणरी पाटीवरती असतो आपल्याला. त्यानंतर तिसरा मुक्काम आपले मसवडला मानेसाहेब आहेत त्यांच्या तिथे असतो. त्यानंतर पिरू, त्यानंतर पुन्हा मग तांदळवाडी, भाळवणी, हुपरी, नागणीमळा, वाखरी आणि त्यानंतर पंढरपूर, असा आपला जो 9 दिवसाचा आपला टप्पा गाठून आपण पंढरपूरमध्ये 2 दिवस त्या ठिकाणी विसावला जात असतो. पंढरपूरमध्ये कार्यक्रम कुठला असतो तिथं? पंढरपूरमध्ये आपण वाखरीवरून ज्यावेळेला जातो, दशमीला संध्याकाळी पोहोचतो. आपली देवस्थानची त्या ठिकाणी सेवागिरी देवस्थान ट्रस्ट म्हणून आपण जो माऊलींचा शेवटचा विसाव आहे, वाखरीवरून ज्यावेळी माऊली हलतात आणि शेवटचा विसाव असतो त्या ठिकाणी पुन्हा मग आतून पंढरपूरातून स्वतः भगवंत पांडुरंग येत असतात माऊलीनं नेण्याकरता. त्याच पॉईंटला आपलं देवस्थानाला डाव्या बाजूला रोड टच 7.5 गुंठ जागा आहे. त्या जागेमध्ये आपण स्वतः त्या ठिकाणी सगळी व्यवस्था केलेली आहे राहण्याची, मुक्कामची, आणि त्या ठिकाणी आपण 2 दिवस मुक्काम करत असतो. मग त्या ठिकाणी संध्याकाळी कीर्तन असतं, त्या हरिपाठ असतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी जागर वगैरे होत असतो, भारुड वगैरे होत असतं, सगळे कार्यक्रम. आणि त्यानंतर एकादशीला सकाळपर्यंत लवकर आम्ही जो 5:30-6च्या दरम्यान संपूर्ण वारकरी तिथून आम्ही मंदिराला प्रदक्षिणा, म्हणजे म्हणतो आपण ना, ते प्रदक्षिणा करण्याकरता चंद्रभागा स्नान आणि त्यानंतर पादुकाला प्रदक्षिणा करून आपण त्या ठिकाणी 12-5:30 दरम्यान पुन्हा आपण या जागेवरती असतो. त्यानंतर दुपारच्या वेळेला भजन चालू होतं, संध्याकाळी एकादशी कीर्तन होतं आणि त्यानंतर बार्शीला आम्ही काय करतो, दहीहंडीचा कार्यक्रम करून आपलं मग पुन्हा प्रस्थानचा आपण कार्यक्रम करत असतो. तिथून आल्यानंतर मग पुशेगावमध्ये आल्यानंतर पुन्हा काय कार्यक्रम? पुशेगावमध्ये पुन्हा गावाच्या सीमेवरती आपण थांबतो. तिथून पुन्हा मग महाराजांना परंकी पादुका वगैरे वाजत आपण मंदिराच्या मुख्य ठिकाणी आपण घेऊन जात असतो. मग त्या ठिकाणी पुन्हा मग ज्या गावचे आपण या ठिकाणी सगळे भक्त लोक सामील झालेली ती त्यांना आपण महाराजांचा प्रसाद म्हणून आपले श्रीफळ, महाराजांची विभूती आपण देतो. त्यानंतर पुन्हा निरोप समारंभ होतो आपण सगळ्यांचा. महाराज, एक शेवटचाच प्रश्न आहे की ही आपली पायदिंडी सोहळा एक निघतो, पण अजून असं कुठं तुम्ही महाराजांचा पायदिंडी सोहळा घेऊन जाता का कुठं? नाही, महाराजांचा इथून कुठं आम्ही घेऊन जात नाही. पंढरपूर पण अन्य गावात नाही, अन्य गावातून येतात दिंड्या पुशेगावला येतात. पुशेगावला जसं आपण आता पंढरपूरला होतो महाराजांच्या दिंडी घेऊन, तसं आम्ही गिरणाला, ज्याची महाराजांची जन्मभूमी आहे जुनागड, त्या ठिकाणी महाराजांच्या पादुका घेऊन आम्ही जातो. त्या ठिकाणी परमपूज्य कैलासाचे आमचे गुरु आत्मगिरीजी महाराज यांनी जो सेवागिरी विजयामृत ग्रंथ लिहिला आहे, तो ग्रंथ त्या ठिकाणी आम्ही जाऊन 3 दिवस कुठं जुनागडला भारतीय आश्रममध्ये तिथे मुक्काम करून त्या ठिकाणी गुरुचरित्र, कारण भगवान दत्तात्रयाचं अधिष्ठान जे आखाडा परिषद आहेत आपल्या, तो जुना आखाड्याचं आपले देवस्थान असल्यामुळं जुना आखाड्याचं मुख्य दैवत आहे दत्तात्रय भगवान, म्हणून त्या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या नावाने गुरुचरित्र ग्रंथ वाचतो आणि 3 दिवस सेवागिरी विजयामृत ग्रंथ वाचत असतो. 3 दिवस त्या ठिकाणी पारायण करतो. हे वर्षातून आम्ही त्या पिरियडमध्ये पितृपंधरवड्यामध्ये आम्ही तिथं महाराजांच्या पादुका घेऊन जात असतो. इतर वेळेला मग लोक आमची काही आपल्याकडेच येतात सगळे. इतर यात्रेच्या महाराजांचा जो पुण्यस्मरण कालावधी असतो पुण्यतिथीचा, त्या पिरियडमध्ये मग बाहेरून दिंड्या पुशेगावात येतात. असा हा सगळा एकंदरीत. धन्यवाद महाराज. आपल्या मानदेश भूषणशी आता बोलणार आहे ते सेवानिवृत्त अविनाश सुभेदार साहेब बोलत आहेत. साहेब, काय सांगताल आज की आपल्या सुभेदार मळ्या टू विठ्ठल मळा असा हा प्रवास केलेल्या मळ्यामध्ये आज आपली सेवागिरी महाराजांची दिंडी विसावलेली आहे, काय या निमित्ताने सांगताल तुम्ही? रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. गेल्या 17 वर्षापासून
या विठ्ठल माळ्यामध्ये आम्ही वारकऱ्यांचं स्वागत करतो. काही दिंड्या सकाळी नाश्त्याला येतात, काही दिंड्या दुपारी जेवायला असतात, काही दिंड्या संध्याकाळच्या चहाला येतात आणि काही दिंड्या मुक्कामाला येतात. साधारण ह्या सातारा पंढरपूर मार्गावरून भाटमवाडी, आमलेवाडी, केदारेश्वर, कोटेश्वर, सेवागिरी महाराज अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावातून दिंड्या जातात. 35 ते 40 दिंड्या जातात आणि त्याच्यापैकी 18 दिंड्या आता या विठ्ठल मळ्यामध्ये येतात. जवळजवळ 1200 लोकांना आम्ही भोजनाची व्यवस्था करतो आणि 2,500 ते 3,000 लोकांना आम्ही नाश्त्याची व्यवस्था करतो. अरे आणि हे गेल्या 17 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे. सेवागिरी महाराजांची दिंडी आमच्याकडे गेल्या 17 वर्षापासून येते आणि त्यांना आम्ही सेवा देतो, सकाळचा नाश्ता देतो. आणि या ठिकाणी काही नव्हते 17 वर्ष, परंतु एक प्रेरणा झाली की इथे आपण वारकरी या वाटेवरून जातात तर त्यांना काहीतरी द्यावं. कारण मी पाहिलं की देहू आणि आळंदीच्या दिंड्या त्या जातात पुणे आणि सासवडच्या मार्गे, त्या मार्गावर भक्त भरभरून देतात दिंड्या आणि हा दुष्काळी भाग आहे. तशी आर्थिक संपन्नता नाहीये या भागामध्ये, लोक देत नव्हते. काही ठिकाणी व्यवस्था व्हायची तर आम्ही पाण्याच्या बाटल्या सुरू केल्या पहिल्यांदा 17 वर्षापूर्वी. 3,000 पाण्याच्या बाटल्या आम्ही भक्त वारकऱ्यांना वाटल्या. पुढच्या वर्षी म्हटलं त्याच्यावर एक लाडू चिवड्याचं पाकिट पण दिलं. मग कधी राजगिऱ्याचे लाडू दिले. मग पाण्याच्या बाटल्यांची संख्या वाढली. मग काही दिंड्या म्हणाल्या आमची चहाची व्यवस्था होईल का, आम्ही म्हणलं या. काही दिंड्यानंतर पुढच्या वर्षी म्हणाले आमची दुपारची भोजनाची व्यवस्था होईल का, आम्ही म्हटलं या. आम्ही स्वागताला आणि सेवेला आम्ही बसलोच आहोत. काही दिंड्या संध्याकाळी म्हणाले आमची निवासाची व्यवस्था होईल का. असं करत करत आता 18 दिंड्या आपल्याकडे येतात. जवळजवळ या मार्गावरून जाणाऱ्या 6,000 ते 7,000 वारकऱ्यांची सेवा होते. आणि जवळजवळ आतापर्यंत हा मी अभिमानानं सांगत नाही, परंतु एक संख्यात्मक म्हणून आतापर्यंत 75,000 ते 80,000 वारकऱ्यांची सेवा आमच्या कुटुंबात सुभेदार कुटुंबियातून या वारकऱ्यांची झाली. धन्यवाद. आपल्या मानदेश भूषणशी बोलत आहेत ते सेवागिरी देवस्थानचे चेअरमन आहेत विद्यमान. नमस्कार, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. रामकृष्ण हरी. मी संतोष गुलाबराव वाघ, विद्यमान चेअरमन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट. खरं तर इतक्या 2 मोठ्या महात्म्यांच्या पुढं, अर्थात महात्मा या अर्थानं साहेबांना म्हणतोय की सर्वश्रेष्ठ अन्नदान आहे आणि ते अन्नदान इतक्या वारकऱ्यांना करतात. त्यांच्या मुखातून आता एक शब्द गेला आणि त्या शब्दाची थोडीशी माझ्या डोक्यामध्ये एक विषय आला की त्याच्यावरती आपण बोलावं. तो बोलण्याचा मोह मला आवडता आला नाही म्हणून मी बोललो. साहेब, आपण आपल्याकडे सांगितलं 18 दिंड्या येतात. बाबाजी, आपण श्रीमद भगवद्गीतेचे 18 अध्याय आहेत. मला असं वाटतं आपल्याकडे येणाऱ्या ह्या 18 दिंड्या नाहीत तर भगवंतानं हे 18 अध्याय तुमच्याकडून त्यांची सेवा घडावी या उद्देशानं पाठवले असतील आणि तितक्याच तन्मयतेने आपण त्यांची सेवा करता. मी एक वारकरी म्हणून चेअरमन मी आत्ता झालो, विश्वस्त आत्ता झालो, पण मीही पहिल्यापासून आपल्या या पायी पालखीचा वारकरी आहे. मी आपली सेवा पाहिलेली आहे. अत्यंत मनोभावे मनपूर्वक वारकऱ्यांची सेवा करणारं कुटुंब, किंबहुना एक आमच्यासाठी ते देवतुल्य असणारं कुटुंब, अत्यंत वारकऱ्यांची मनापासून सेवा करणारे परिवार, अशी त्यांची आम्ही गणना करतो. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून सद्गुरू सेवागिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो की अशीच आपल्या हातून वारकऱ्यांची सेवा घडावी आणि इथून पुढे आम्हाला आपला आश्रय मिळावा. रामकृष्ण. खरं तर महाराजांच्या नंतर अविनाश सुभेदार साहेब मानदेश भूषणशी बोललेले आहेत आणि विश्वस्त ते चेअरमन पण बोललेले आहेत. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. 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 आपण पुन्हा एकदा विठ्ठल मळ्यात निघालेलो आहोत. मेढा तालुक्यातील एक पायदिंडी सोहळा विठ्ठल मळ्यात निघालेला आहे. मानदेश भूषणने साधलेला हा थेट संवाद वारकऱ्याशी आहे. आपल्या दिंडीचं नाव काय आहे? मैगाव पंचक्रोशी ते पंढरपूर दिंडी सोहळा. दिंडी सोहळा हा किती दिवसापूर्वी हा तुमचा निघालेला दिंडी सोहळा? आता 13 तारखेला सकाळी निघाला.
13 तारखेला सकाळी. हा 10 वाजता निघाले. बरं, आज ठिकाण पाचवा दिवसाचा प्रवास आजचा. 5व्या दिवसाचा हा प्रवास आहे आणि तो विठ्ठलमाळा हा, मान नंतर दुपारची तालुक्यातील न्याहारी असते दिंडीची दिंडीचे. नेहमीप्रमाणे कुणाकडे असते? सुभेदार साहेबांच्याकडे. अविनाश सुभेदार साहेब, सेवानिवृत्त सचिव महाराष्ट्र राज्याचे. महाराष्ट्र किती वर्षापासून तुम्ही येता इकडे? 4 वर्ष झाली इथं दिंडी येते दुपारच्या न्याहारीला. दुपारच्या नेहरीला हा 33 वर्ष झाले आणि दिंडी 4 33 वर्ष वर्षापूर्वी सुभेदार मळा विठ्ठल मळा. विठ्ठल मळ्यावर 4 वर्ष झाले येत आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि थेट आता विठ्ठल मळ्यातच पोचलेलो आहोत. आपल्याला इस्कॉनची पायदिंडी सोहळा विठ्ठल मळ्यात आलेला पाहावयास मिळत आहे. त्यांचंही भजन या विठ्ठल मळ्यात सुरू आहे. थेट सभागृहात आपण आता पोचतोय. पायदिंडी सोहळा आपण पाहिलेला आहे. सेवानिवृत्त अविनाश सुभेदार साहेब सुद्धा भजनामध्ये दंग झालेला आपण पाहतो. स्वतः सुभेदार साहेब अभंग गाताना आपण दृश्य पाहतोय.